check vibration damper for defects, practice on removing camshaft from engine block, check for bend and twist of camshaft. नमस्कार, माझे नाव मयूर आहे. मला आशा आहे की आपण सर्व आजच्या सत्रासाठी उत्सुक आहात. आज आपण दोषांसाठी व्हायब्रेशन डॅम्पर कसे काढायचे आणि तपासायचे ते बघणार आहोत आणि बेंड आणि ट्विस्ट तपासण्यासाठी इंजिन ब्लॉक मधून कॅमशाफ्ट कसे काढायचे ते पाहणार आहोत. या प्रात्यक्षिकाच्या शेवटी आपण सक्षम व्हाल कंपन डॅम्पर दोष तपासण्यास, कॅमशाफ्ट काढण्यास आणि तपासण्यास, आवश्यक टूल्स आणि साधने, प्रशिक्षणार्थी टूलकिट 1 नग, डॅम्पर पुलीसाठी सॉकेट स्पॅनर 1 नग, पुली पुलर 1 नग, आवश्यक साहित्य, ट्रे 1 नग, सुती कापड, रॉकेल, कंपन डॅम्पर ॲक्सेसरीज, फॅन ड्राईव्ह पुलीमधून फॅन बेल्ट उपलब्ध असल्यास काढून टाका. सॉकेट स्पॅनरच्या मदतीने डॅम्पर नट सैल करा आणि डॅम्पर नट काढून टाका. फॅन ड्राईव्ह पुलीवर पुलर फिक्स करा आणि ते काढा. ट्रेवर फॅन ड्राईव्ह पुली ठेवा. कंपन डॅम्पर आणि फॅन ड्राईव्ह पुली स्वच्छ करा. कंपन डॅम्पर तपासणे. डॅम्पर विभाग आणि खराब झालेल्या मुख्य मार्गाच्या दरम्यान गहाळ किंवा बाहेर काढलेल्या रबरासाठी व्हायब्रेशन डॅम्पर दृश्यमानपणे तपासा. कंपन डॅम्पर एका सपाट पृष्ठभागावर ठेवा आणि डॅम्पर विभागांमधील चुकीचे संरेखन पहा. कोणतीही तक्रार आढळल्यास कंपन डॅम्पर बदला. कॅमशाफ्टच्या स्थितीनुसार इंजिनचे वर्गीकरण केले जाते. ते आहेत ओव्हरहेड वाल्व्ह इंजिन. या OHV इंजिनमध्ये वाल्व्ह सिलेंडरच्या हेडवर स्थित असतात. कॅमशाफ्ट सिलेंडर ब्लॉकवर स्थित आहे आणि पुश रॉड कॅम आणि रॉकर आर्मला जोडतो. रॉकर आर्मची दुसरी बाजू वाल्व्ह चालवते. पुढील प्रकार सिंगल ओव्हरहेड कॅम इंजिन आहे. सिंगल ओव्हरहेड कॅम इंजिन एक कॅमशाफ्ट वापरते जे सिलेंडरच्या हेडवर बसवले जाते आणि व्हॉल्व्ह देखील सिलेंडरच्या हेडवर बसवले जातात. व्हॉल्व्ह आणि कॅम यांच्यामध्ये रॉकर ठेवलेला आहे. कॅम रॉकर चालवतो आणि रॉकर व्हॉल्व्ह चालवतो. डबल ओव्हरहेड कॅम इंजिन. डबल ओव्हरहेड कॅम इंजिन ड्युएल कॅमशाफ्ट वापरते. एक कॅमशाफ्ट इनलेट व्हॉल्व्ह चालवतो आणि दुसरा कॅमशाफ्ट एक्झॉस्ट व्हॉल्व्ह चालवतो. सिलेंडरचे हेड लाकडी टेबलावर ठेवा. आता आम्ही असेंब्लीमधून कॅमशाफ्ट काढून टाकणार आहोत. कॅमशाफ्ट सिलेंडरच्या हेडच्या वरच्या बाजूला बसवलेला असतो आणि कॅमशाफ्ट बेअरिंग कॅपने बोल्ट केला जातो. आता ते काढण्यासाठी बेअरिंग कॅपचे बोल्ट सैल करा. कॅमशाफ्टच्या लांबीवर आधारित कॅमशाफ्टमध्ये 4 किंवा अधिक बेअरिंग कॅप्स असतात. सर्व बेअरिंग कॅप बोल्ट सोडवा. असेंब्लीमधून बेअरिंग कॅप काढण्यापूर्वी बेअरिंग कॅप क्रमांकित असल्याची खात्री करा, कारण बेअरिंग कॅप पुन्हा त्याच ठिकाणी बदलली पाहिजे जिथून ती काढली गेली आहे. जर कॅप क्रमांकित नसतील तर लेटर पंचाच्या मदतीने संख्या पंच करा. आता बेअरिंग कॅप्स काढा आणि एका ट्रेमध्ये क्रमाने ठेवा. कॅमशाफ्ट काढा आणि ट्रेमध्ये ठेवा. कॅमशाफ्ट जर्नल्सवर बेअरिंग कॅप्स ठेवा. बेअरिंग कॅप्स मिश्रित नाहीत याची खात्री करा. नंतर सिलेंडरच्या हेडवरून रॉकर आर्म काढा आणि ट्रेमध्ये ठेवा. खात्री करा की बेअरिंग कॅपप्रमाणे रॉकर्स देखील मिसळले जाऊ नयेत. रॉकर्सना एका ट्रेमध्ये क्रमशः व्यवस्थित करा जेणेकरून ते पुन्हा एकत्र करताना ते त्याच ठिकाणी बदलू शकतील. कॅमशाफ्टची कॅमची उंची
रनआउट आणि जर्नल क्लिअरन्ससाठी मोजले जाऊ शकते. आता मी कॅमची उंची कशी तपासायची ते दाखवणार आहे. कॅमची उंची आउटसाइड मायक्रोमीटरने मोजली जाऊ शकते. मापनासाठी जाण्यापूर्वी वापरल्या जाणाऱ्या मायक्रोमीटरच्या आकाराची पुष्टी करा. उदाहरणार्थ, कॅमचा आकार 45.000 मिलीमीटर असल्यास 25 ते 50 मिलीमीटर मायक्रोमीटर निवडा. मायक्रोमीटर निवडल्यानंतर मायक्रोमीटरमध्ये त्रुटी आहे का ते तपासा. त्रुटी असल्यास लक्षात घ्या आणि वास्तविक मोजमाप विचारात घ्या. व्ही ब्लॉक्सच्या मध्ये कॅमशाफ्ट ठेवा. कॅमच्या उंचीपर्यंत मायक्रोमीटरची हलवता येण्याजोगी थिंबल सैल करा आणि ती कॅमच्या लोब आणि बेसच्या दरम्यान घाला. रॅचेटने ते घट्ट करा आणि जेव्हा तुम्हाला रॅचेटचा आवाज ऐकू येतो तेव्हा फिरवणे थांबा. वाचनाची नोंद घ्या आणि निर्मात्याच्या शिफारसीसह वाचनांची तुलना करा. त्याचप्रमाणे कॅमशाफ्ट जर्नलवर डायल गेज ठेवा आणि डायल गेजमध्ये 0 स्थान सेट करा. कॅमशाफ्ट हळूहळू वळवा आणि डायल गेजमध्ये कोणतेही विक्षेपण लक्षात घ्या. डायल गेज डिफ्लेक्शन रीडिंग लक्षात ठेवा आणि निर्मात्याच्या शिफारशीशी तुलना करा. वाचन वास्तविक शिफारशींशी जुळत नसल्यास कॅमशाफ्ट बदला. कॅमशाफ्ट जर्नल झीज. जर्नल जीर्णता मोजण्यासाठी प्लास्टिक गेज वापरा. कॅमशाफ्ट जर्नल्स आणि हाऊसिंग करा. सिलेंडरच्या हेडवर कॅमशाफ्ट स्थापित करा. जर्नल ऑफ कॅमशाफ्टच्या पूर्ण रुंदीवर गेजिंग प्लास्टिकचा तुकडा ठेवा. कॅमशाफ्ट हाऊसिंग स्थापित करा. निर्दिष्ट टॉर्क मिळेपर्यंत 2 किंवा 3 वेळा घट्ट करण्याचा क्रम पुनरावृत्ती करून कॅमशाफ्ट हाऊसिंग बोल्ट समान रीतीने आणि हळूहळू संख्यात्मक क्रमाने घट्ट करा. कॅमशाफ्ट वळवू नका. हाऊसिंग काढून टाका आणि प्लास्टिकचा लिफाफा मोजण्यासाठी स्केल वापरून त्याच्या रुंदीच्या बिंदूवर मोजणाऱ्या प्लास्टिकची रुंदी मोजा. काही इंजिन रॉकर आर्मऐवजी टॅपेट्स आणि शिम्स वापरतात. अशा परिस्थितीत टॅपेट्सचे नुकसान तपासा आणि टॅपेट्सचा बाह्य डाय आणि सिलेंडर हेड बोअरचा आकार मोजा. क्लिअरन्सची गणना करा आणि जर ते ओलांडले तर टॅपेट आणि शिम बदला. आम्ही प्रात्यक्षिकाच्या शेवटी आलो आहोत. अशा प्रकारे आपण दोषांसाठी व्हायब्रेशन डॅम्पर तपासण्यास शिकलो आहोत. आम्ही इंजिन ब्लॉक मधून कॅमशाफ्ट काढणे, कॅमशाफ्टचे बेंड आणि ट्विस्ट तपासणे देखील शिकलो आहोत. आशा आहे की तुम्हाला हे स्पष्ट समजले असेल. हे प्रात्यक्षिक तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. सर्वांचे आभार. पुढील व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.